बरेच दिवसांपासून महाबळेश्वरजवळच्या मकरंदगडाला भेट द्यायची इच्छा होती. खूप आडवाटेवर असलेला हा किल्ला बराच अपरिचित आहे. प्रतापगडाजवळ जावळीच्या खोऱ्यात हा गड उभा आहे. घोणसपूर हे मकरंदगडाच्या माचीवरील गाव. गावामध्ये गाडी लावून गडाच्या पायथ्याशी असलेल्या भैरी केदारनाथ मंदिराजवळ आलो. इथून मंदिराच्या बाजूने गडाच्या डोंगरावर वाट चढते. आपण आता जावळीमधील महाबळेश्वरजवळ मधुमकरंदगड चढतोय. खाली घोणसपूर नावाचं गाव आहे छोटं. तिथून 10 मिनटं झाली आहेत चढायला सुरुवात केली आहे आणि ही वाट चांगली रुळलेली आहे. वरती एक मंदिर आहे, मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामुळे ही वाट खूपच वापरात आहे. सो ते आता चढतोय आपण. जावळीच्या जंगलाचे नैसर्गिक कवच लाभलेला मकरंदगड कोकणात उतरणाऱ्या हातलोट घाटाचे संरक्षण करण्यासाठी बांधला गेला. मकरंदगडाची उंची 4055 फूट आहे. घोणसपूरमधून मकरंदगडाच्या माथ्यावर जायला पाऊण तास पुरतो. शिवरायांनी 1656 मध्ये प्रतापगडासोबत हा गड बांधला. या किल्ल्यावरून प्रतापगड आणि वासोटा या गडांवर संपर्क ठेवता येत असे. पुढे डोंगरसोंडेवरून वाट उजव्या बाजूने वर जाते. थोडं पुढे आल्यावर आपण गडाच्या दरवाजाच्या जागेवर पोहोचतो. दरवाजा आता शिल्लक नाहीये. इथे बुरुजाचे अवशेष पाहायला मिळतात. आत्ता आपण एक 15-20 मिनटं चढून वरपर्यंत आलो आहे. इथे बुरुज आणि दरवाजाची जागा आहे, पण आता तिथे फक्त पडके बुरुज अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. इथून वरती वाट जाते ती माथ्यावरच्या मंदिराकडे जाते आणि ह्या बाजूला जी उजवीकडे वाट जाते ती पाण्याची खामटाकी आहेत कोरलेली, त्याच्याकडे जाते. सो आत्ता आपण तिकडेच जाऊया. मकरंदगडावर जायला 2 मुख्य वाटा आहेत. यातील एक वाट हातलोट गावातून वर चढते. ही वाट जंगलातून जाते. या वाटेसाठी वाटाड्यासोबत घ्यावा. दुसरी वाट चतुर्बेटमधून घोणसपूरला जाते. चतुर्बेट ते घोणसपूर 7 किलोमीटर रस्त्याचा काही भाग खूप खराब आहे. आम्ही घोणसपूरपर्यंत काहीशी कसरत करतच गाडी नेली. पुढे 10-15 मिनटं डोंगराच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने चालत गेल्यावर आपण पाण्याच्या खामटाकीजवळ पोहोचतो. एप्रिल महिन्यात सुद्धा या टाक्यात पाणी होतं. वरचं पाणी साफ करून टाकीतील पाणी पिऊ शकतो. खामटाक्याच्या वरच्या बाजूला कातळावर हनुमान कोरलेला आहे. या टाक्यात उतरायला पायऱ्या आहेत. पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे म्हणून अर्ध्यापेक्षा जास्त टाकं कातळाच्या पोटात आहे.
टाक्याच्या अलीकडून एक वाट गड माथ्यावर चढते. वाटेच्या सुरुवातीला गावकऱ्यांनी काही पायऱ्या बांधल्या आहेत. या अरुंद वाटेने आम्ही गडमाथ्यावर गेलो. ही वाट काळजीपूर्वक चढावी. 10-15 मिनिटात या वाटेने आपण गडमाथ्यावर पोचतो. गडमाथा लहान आहे. गडावर श्री मल्लिकार्जुन शंकराचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला टोकापर्यंत जाऊ शकतो. इथून आपल्याला मधुगडाचे टोक दिसते. मधुगडावर जाण्यासाठी आता वाट शिल्लक नाहीये. गडमाथ्यावरून महिपतगड, वासोटा, पर्वत, चगदेव, प्रतापगड, मंगळगड, जावळीचे जंगल, कोयना खोरे, महाबळेश्वर असा खूप सुंदर आणि विस्तीर्ण प्रदेश पाहता येतो. इथल्या थंड हवेमुळे एप्रिल महिन्यात सुद्धा इथे उन्हामुळे त्रास झाला नाही. हा जो बरोबर मध्ये दिसतोय तो प्रतापगड आहे. आणि या बाजूला मोहनगड आणि मंगळगड हे दोन्ही गड दिसतात. महाबळेश्वर आणि प्रतापगडावरून हा गड घोड्याच्या खोगिरीच्या आकाराचा दिसतो. घोणसपूरमधून एक जण रोज सकाळी मल्लिकार्जुन मंदिरात पूजेसाठी येतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जावळीच्या खोऱ्यात चकदेव, पर्वत, तळदेव, मकरंदगड, धारदेव, गाळदेव आणि मोळेश्वर अशी एकूण 7 शिवालये आहेत. यांना सप्तशिवालय किंवा सप्तशिवपुरी म्हणतात. या मंदिरांची देखभाल जंगम लोक करतात. गडमाथ्यावरील मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेऊन थोड्या वेळ बसून आम्ही गड उतरायला घेतला. घोणसपूर ही जंगम लोकांची वस्ती आहे. हे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे. घोणसपूर गावामध्ये जेवणाची सोय होऊ शकते. जेवणासाठीचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केला आहे. पुण्यातून मकरंदगड 156 किलोमीटर, महाबळेश्वरमधून 40 किलोमीटर आणि प्रतापगडापासून 28 किलोमीटरवर आहे. अर्धा तासात गड उतरून पायथ्याच्या बहिरी केदारनाथ मंदिरात आलो. या मंदिरात महादेवाची पिंडी आहे. इथे रात्री राहता येऊ शकतं. गावामध्ये जेवून आम्ही प्रतापगडाला भेट दिली. जावळी खोऱ्याच्या दुर्गम भागातील या ऑफबीट गडाला नक्की भेट द्या.